शेतकरी बांधवांनो, ही जी आपण कीड पाहतोय तर हा आहे भिरूड नावाची जी काही कीड येते आपल्या आंबा पिकामध्ये. भिरूड अळी जी आहे तर त्याची ही प्रौढ अवस्था आहे. हा भुंगा आहे त्याचा. तर ह्या प्रौढ अवस्थेमध्ये नर आणि मादी असते. तर ह्यांचं मिलन झाल्याच्या नंतर जे आहे ते मादी आपलं जे काही झाडाच्या साली आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते अंडी जी आहे ते घालते आणि त्याच्यातून निघालेले जे काही आळ्या आहेत तर ते आपलं झाडाचं जे आहे ते खोड असेल किंवा पूर्ण जो काही भाग आहे, फांद्या वगैरे आहेत, तर ते जे आहे ते पोखरून ते पूर्ण नष्ट करायचं काम ते करते. तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता सप्टेंबर चालू आहे, तर इथून पुढं जे आहे ते ही अशा पद्धतीची किडी आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतील. लाईटकडं पण आकर्षित झालेली काही ठिकाणी आपल्याला ते दिसतील. तर आपण काय हे जेवढी सापडतील ते तर नष्ट करणं गरजेचं आहे. सोबतच ह्यांनी आपल्या झाडाच्या तिथं अंडी देऊ नयेत, खोडाच्या तिथं. त्या कारणासाठी जे आहे ते आपण जी काही आंब्याची झाडं आहेत तर खाली जमिनीपासून वर एक 4 ते 5 फुटापर्यंत जे आहे ते आपल्याला बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रण जे काय आपण म्हणतोय तर त्याचं पेस्ट जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. चुन्याची निवळी आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड घेऊन, COC घेऊन, अशा पद्धतीने ते घेऊन आपल्याला बोर्डो पेस्ट तयार करायचं आणि त्याचं ते पेस्ट जे आहे ते त्या पूर्ण खोडाला व्यवस्थित ब्रशच्या सहाय्यानं सगळ्या बाजूनं जे आहे ते व्यवस्थित जर लावलं तर ते रिपेलंट म्हणजे ह्या किडीला प्रतिबंधात्मक म्हणून किंवा पळवून लावण्यासाठी जे आहे ते मदत करेल. आणि मग हे जरी तिथं म्हणजे हे जे आहे ते तिथं न आल्यामुळं ह्याची अंडी जी आहे ती मादी तिथं देणार नाही आणि अशा माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन आपण जे आहे ते करू शकतो. अशा प्रकारच्या ह्याचे अँटिना जे असतात ते एकदम मिशासारखे जे आहे ते असे अँटिने असतात. हा आहे भिरूड. ह्याच्यामुळं आपल्या आंबा पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सद्यस्थितीत नुकसान होत आहे.